मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त, शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांकडे वळले आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले. मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे मुंबईत एकत्र लढायचे की नाही हे बसून ठरवू. मुंबईत आमच्यात सर्वाधिक ताकद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची आहे. साधारणतः आगामी 3 महिन्यात निवडणुकीची घोषणा होईल अशी शक्यता आहे. मात्र आम्ही अद्याप एकत्रित लढण्याबाबत कोणतीही ठोस चर्चा केलेली नाही. लवकरच आम्ही सर्वजण काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. आता शरद पवार यांच्या वक्तव्यावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यावर विचारलं असता म्हणाले की पवारसाहेबांचे वक्तव्य म्हणजे उभाटा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या बाबतीत आहे. त्या शिवसेनेची ताकद आहे, हे खरे असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे. असं आहे की पवार साहेबांचं ते वक्तव्य जे आहे ते काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी ठाकरे शिवसेना या 3 गटांपुरतं मर्यादित आहे. त्यांनी म्हणजे त्यांचं सांगायचं, मला जे समजतं आहे त्यांचं सांगणं आहे की या 3 याच्यामध्ये त्यांची ताकद जास्त आहे आणि ते बरोबर आहे. ते काही सुख याच्यातला काही भाग नाही, तो भाग वेगळा आहे. आणि तुम्ही जो दुसरा आणखीन प्रश्न विचारला की युतीची आणि मनसे आणि यांची युतीची चर्चा सुरू आहे, तो भाग वेगळा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 45 दिवसात निवडणुकांचं ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.